नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे। आजचं टॉपिक आपण पाहणार आहोत आर्थिक नियम, आर्थिक नियमाची व्याख्या, आर्थिक नियमाची वैशिष्ट्ये। मित्रांनो, कोणतंही शास्त्र म्हटलं तर नियम असतातच, मग ते सामाजिक शास्त्र असोत अथवा नैसर्गिक शास्त्र असोत। नियम आलं, विज्ञान आलं तर तिथे सिद्धांत आहेत, नियम आहेत। अर्थशास्त्र हा सुद्धा एक सामाजिक शास्त्राचा एक भाग आहे आणि म्हणून अर्थशास्त्रामध्ये सुद्धा काही नियम असतात आणि अर्थशास्त्रातील याच नियमांना आपण आर्थिक नियम म्हणून ओळखत असतो। तर आज आपण पाहणार आहोत आर्थिक नियम म्हणजे काय, आर्थिक नियमाच्या व्याख्या व त्याची वैशिष्ट्ये आर्थिक नियम म्हणून ओळखत असतो। तर आज आपण पाहणार आहोत आर्थिक नियम म्हणजे काय, आर्थिक नियमाच्या व्याख्या व त्याची वैशिष्ट्ये। त्या आर्थिक नियमाची जर व्याख्या करायची झाली तर सर्वप्रथम आपण डॉक्टर मार्शल यांची आर्थिक नियमाची व्याख्या आपण पाहणे गरजेचं आहे। डॉक्टर मार्शलनी आर्थिक नियमाची जी व्याख्या केलेली त्या व्याख्येमध्ये म्हणतात की ज्यांच्या प्रेरक इच्छाची तीव्रता पैशाच्या स्वरूपात मोजता येते अशा आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत मानव समाजाची जी सर्वसामान्य प्रवृत्ती असते त्या सर्वसामान्य प्रवृत्तीला दर्शविणारे विधान म्हणजेच आर्थिक नियम होय। या व्याख्येची जर उकल केली मित्रांनो तर आपल्याला लक्षात येईल की आर्थिक नियम साधारणतः ही मनुष्याच्या प्रवृत्ती दर्शविणारे असतात। अर्थात मनुष्य जेव्हा आर्थिक व्यवहार करतात, दैनंदिन जीवनामध्ये आर्थिक व्यवहार करतात, ते आर्थिक व्यवहार पार पाडताना त्याची वर्तवणूक कशी राहील, त्याचा बिहेवियर कसा राहील, हे या आर्थिक नियमावरून आपल्याला लक्षात येते। आणि ही जी प्रवृत्ती आहे, आता याला प्रवृत्ती म्हटलं जाते कारण विशिष्ट आर्थिक व्यवहार करताना एक नव्हे तर साधारणतः सर्वच मनुष्याकडनं समान पद्धतीने ती प्रवृत्ती आपल्याला दिसून येते, समान पद्धतीने सर्वच व्यक्तींमध्ये व्यवहार करताना ती प्रवृत्ती दिसून येते, म्हणून एक सर्वसामान्य प्रवृत्ती आपण म्हणतो। जसं उदाहरण द्यायचं झालं तर वस्तूची किंमत कमी झाली असता मागणीत वाढ होते। आता जेव्हा जेव्हा वस्तूची किंमत कमी होईल साधारणतः जवळपास सर्वच उपभोक्त्याद्वारे किंवा ग्राहकाद्वारे त्या वस्तूचे अधिक नग खरेदी केली जाईल। आता वस्तूची खरेदी करणे हे व्यवहार करत असताना व्यक्तीच्या एक सर्वसामान्य प्रवृत्ती आपल्याला दिसून येते की जेव्हा वस्तूची किंमत कमी होते ग्राहक हे त्या वस्तूची मागणी वाढवत असतात। म्हणजेच ही प्रवृत्ती आपल्याला संपूर्ण समाजामध्ये, समाजातील प्रत्येक व्यक्तींमध्ये दिसून येते। म्हणून आर्थिक नियम हे समाजाच्या किंवा मानवाच्या आर्थिक व्यवहार करतानाची जी सर्वसामान्य प्रवृत्ती असते त्या प्रवृत्तीला प्रदर्शित करत असते, ते डॉक्टर मार्शलचं म्हणतात। प्रोफेसर रॉबिन्सने सुद्धा आर्थिक नियमाची व्याख्या केलेली आहे, ती सुद्धा आपण पाहून घेऊया। प्रोफेसर रॉबिन्सनी आर्थिक नियमाची जी व्याख्या केली आहे त्या नियमामध्ये म्हणतात की असंख्य साध्य म्हणजे गरजा, असंख्य साध्य व दुर्मिळ आणि पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात येणाऱ्या मानवी प्रयत्नांच्या किंवा मानवी वर्तणुकीचा सर्वसामान्य प्रवृत्ती दर्शवणारे जे विधान असते त्या सर्वसामान्य प्रवृत्तीदर्शक विधानांना आर्थिक नियम असं त्यांनी म्हटलेलं आहे। आता प्रोफेसर रॉबिन्सनी काय केलं आहे की प्रोफेसर रॉबिन्सनी आर्थिक नियम किंवा अर्थशास्त्राचा अभ्यास हा दुर्मिळतेवर आधारित आहे असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणजे आर्थिक प्रश्न जे निर्माण होतात ते दुर्मिळतेमुळे निर्माण होतात असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून त्यांनी आर्थिक नियमांना दुर्मिळ साधनाशी आणि पर्यायी उपयोगाच्या साधनाशी जोडलेलं आहे। कारण मनुष्याच्या गरजा असंख्य आहेत, अमर्याद आहेत, कधी न संपणाऱ्या आहेत आणि अशा असंख्य अमर्याद अशा गरजांची पूर्ती करताना मनुष्याकडे ज्या गरजापूर्तीची साधने आहेत ती दुर्मिळ आहेत, संख्येने कमी आहेत, अल्प आहेत। केवळ अल्प नाही किंवा संख्येने कमी नाही तर ते पर्यायी उपयोगाचे आहेत। म्हणजे एका साधनाचा एकापेक्षा अनेक कामाकरिता किंवा एकापेक्षा अनेक उपयोगामध्ये ते वापरण्यात येतात आणि म्हणून त्याची दुर्मिळता अजूनच वाढते। मग मनुष्य जेव्हा आपल्या असंख्य गरजा आपल्या मर्यादित आणि दुर्मिळ अशा साधनांमध्ये पूर्ण करण्यासाठी जे प्रयत्न करतो त्या प्रयत्नांची सर्वसामान्य प्रवृत्ती काय राहील, ते प्रयत्न करत असताना मनुष्याची वर्तवणूक कशी राहील, त्याची वागणूक कशी राहील, त्याचा बिहेवियर कसा राहील, तर मनुष्याच्या त्याच वर्तवणुकीला, मनुष्याच्या त्याच बिहेवियरचा जी प्रवृत्ती असते ती प्रवृत्ती दर्शवणारे विधान म्हणजे आर्थिक नियम असं म्हणतात। म्हणजेच रॉबिन्सनाही म्हणायचं आहे की आर्थिक नियमातून मनुष्याची एक सर्वसामान्य प्रवृत्ती प्रदर्शित होते। अर्थशास्त्रातील नियम अर्थशास्त्र आहे
तर याचाही काही नियम आहेत आणि साधारणतः हे नियम मनुष्याच्या वर्तणुकीशी संबंधित असतात. आर्थिक नियमाचे प्रकार काय आहेत? तर साधारणतः आपण जर विचार केला तर आर्थिक नियमाचे 3 प्रकार आपल्याला दिसून येतात. स्वयंसिद्ध आर्थिक नियम म्हणजे अर्थशास्त्रामध्ये सर्व मनुष्याची व्यवहार करण्याची सामान्य प्रवृत्ती दर्शवणारे काही असे विधान असतात किंवा काही असे नियम आहेत की ज्या नियमांना सिद्ध करून दाखवायची गरज पडत नाही, ते स्वतःच सिद्ध होतात. आपण उदाहरण जर घेतलं तर प्रत्येक मनुष्य आपल्या मर्यादित उत्पन्नामध्ये अधिकाधिक उपयोगिता, अधिकाधिक लाभ मिळवण्याचा प्रयत्न करतो. ही एक सर्वसामान्य प्रवृत्ती आहे. म्हणजे एखादा व्यक्ती आपल्या उत्पन्नामध्ये अधिकाधिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, आपल्या उत्पन्न अशा पद्धतीने खर्च करण्याचा प्रयत्न करतो की त्याच्या कमीत कमी उत्पन्नामध्ये त्याला अधिकाधिक उपयोगिता, अधिकाधिक लाभ, महत्तम लाभ मिळाला पाहिजे. ही सर्वसामान्य प्रवृत्ती आहे. आता ही जी प्रवृत्ती आहे याला सिद्ध करण्याची गरज नाही, कारण एक व्यक्ती करत आहे तर दुसराही त्याचप्रमाणे त्याची वर्तवणूक आहे, तिसऱ्याचीही वर्तवणूक अगदी सारखीच आहे आणि चौथ्याची सुद्धा आहे. या प्रवृत्तीला आपल्याला सिद्ध करण्याची गरज नाही, ते स्वयंसिद्ध आहेत. नैसर्गिक प्रवृत्तीदर्शक आर्थिक नियम हा आर्थिक नियमाचा दुसरा प्रकार आहे. नैसर्गिक प्रवृत्तीदर्शक आर्थिक नियम म्हणजे अर्थशास्त्रामधील काही नियम असे असतात ते निसर्गाची प्रवृत्ती त्याच्यामध्ये दिसून येते. जसं अर्थशास्त्रातील खंडाचा नियम. खंड हा भूमीला मिळतो आणि खंड हा भूमीच्या वापराचा मोबदला असतो आणि सुपीकतेनुसार खंड घटत जाते. सुपीक जमिनीपासून जास्त खंड मिळतो, मध्यम सुपीक जमिनीपासून कमी खंड मिळतो आणि एकदम कनिष्ठ जमीन असेल, नापिकी जमीन असेल, तिच्यापासून मिळणारा खंड हा शून्य राहील रिकार्डोच्या मतानुसार. तर रिकार्डोने जो खंड सिद्धांत मांडलेला आहे, हा जो खंड सिद्धांत आहे हा निसर्गाची प्रवृत्ती दर्शवणारा आहे. त्याचप्रमाणे उत्पत्तीचे नियम जर आपण म्हटलं, घटत्या फलाचा नियम की जमिनीमध्ये जर आपण शेती करत गेलो आणि श्रम भांडवलाच्या मात्रा वाढवत गेलो तर प्रत्येक श्रम भांडवलाच्या मात्रेपासून मिळणारे जे उत्पादन आहे ते घटत जाईल. हा घटत्या फलाचा नियम हे निसर्गाच्या प्रवृत्तीमुळे दिसून येते. याच्यामध्ये निसर्गाची प्रवृत्ती आपल्याला दिसून येते आणि म्हणून अशा नियमांना आपण नैसर्गिक प्रवृत्तीदर्शक आर्थिक नियम असं म्हणतो. कार्यकारण भावदर्शक आर्थिक नियम. आर्थिक नियमाच्या या तिसऱ्या प्रकारामध्ये साधारणतः 2 घटकातील संबंधांना व्यक्त केला जाते. 2 घटकातील कार्यकारण जो संबंध असतो या संबंधाची चर्चा केली जाते. या संबंधाचं विश्लेषण अशा आर्थिक नियमांमध्ये केला जातो. जसं मागणीचा नियम, पुरवठ्याचा नियम, हे जे नियम आहेत हे नियम कार्यकारण भावदर्शक आहेत, कार्यकारण संबंध दर्शक आहेत. अर्थात मागणी आणि किंमत हे 2 घटक आहेत. या 2 घटकातील कार्यकारण संबंध अशा नियमाद्वारे जेव्हा स्पष्ट केल्या जाते अशा नियमांना आपण कार्यकारण भावदर्शक आर्थिक नियम म्हणतो. जसं मागणीच्या नियमामध्ये मागणी एक घटक आहे आणि किंमत एक घटक आहे. जेव्हा किमतीमध्ये परिवर्तन होते तर त्याच्यामुळे मागणीमध्ये सुद्धा परिवर्तन होते. किंमत वाढली तर मागणी कमी होते, किंमत कमी झाली तर मागणी वाढते. ही जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती याच्यामध्ये आपल्याला काय दिसते की 2 घटक आहेत, किंमत आणि मागणी. या 2 घटकातील संबंधाचे विश्लेषण अशा नियमांमध्ये केलेलं असते आणि म्हणून यांना कार्यकारण भावदर्शक म्हटले जाते, कारण 2 घटकातील कार्यकारण संबंध असे नियम स्पष्ट करतात. मित्रांनो, याच्यानंतर आपण पाहूया की आर्थिक नियमाचे प्रकार पाहिले, आर्थिक नियमाची व्याख्या पाहिली. आता आपण पाहणार आहोत आर्थिक नियमाची वैशिष्ट्ये. आर्थिक नियमाचा पहिला वैशिष्ट्य आहे केवळ आर्थिक व्यवहाराचे विवेचन. आर्थिक नियमाचा हा पहिला वैशिष्ट्य आहे की आर्थिक नियमामध्ये मनुष्याच्या केवळ आर्थिक व्यवहाराचेच विवेचन केले जाते. अर्थात आर्थिक नियमांमध्ये ना सामाजिक, राजकीय, धार्मिक इतर कुठल्याही प्रकारचे नियमाचे विवेचन केले जात नाही, तर मनुष्य आपल्या अनंत गरजा आपल्या मर्यादित साधनामध्ये कशा पूर्ण करतो याच्या संबंधित तो जो काही प्रयत्न करेल त्या सर्व प्रयत्नांचा अभ्यास. आर्थिक नियम हे सर्वसामान्य प्रवृत्तीदर्शक असतात. अर्थात आर्थिक नियम जेव्हा मांडले जातात तर साधारणतः ते मनुष्याच्या एक कॉमन किंवा समान वर्तवणुकीवर आधारित असतात. अर्थात हे आर्थिक नियमाच्या मध्ये जे विश्लेषण केले जाते हे प्रत्येक मनुष्याला आर्थिक व्यवहार करताना निरीक्षण करून केलेले असतात आणि म्हणून आर्थिक नियमामध्ये आपल्याला दिसून येते की हे एक सर्वसामान्य प्रवृत्ती दिसून येते. म्हणजे एका व्यक्तीच्या बाबतीत तो आर्थिक नियम खरा ठरतो तर तो दुसऱ्याच्या बाबतीतही खरा ठरतो, तिसऱ्याच्या बाबतीतही खरा ठरतो, चौथा व्यक्ती अगदी त्याच पद्धतीने व्यवहार करतो, पाचवाही व्यक्ती त्याच पद्धतीने व्यवहार करतो. म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्ती त्याच एका विशिष्ट पद्धतीने वर्तवणूक करत असेल, व्यवहार करत असेल तर त्यामध्ये
एक सर्वसामान्य प्रवृत्ती आपल्याला दिसून येते आणि आर्थिक नियम नेमकी हीच सर्वसामान्य प्रवृत्ती आपल्याला आर्थिक नियमामधून दिसून येते की मनुष्य आर्थिक व्यवहार करताना केवळ एक नाही तर समाजातील असंख्य असे उपभोक्ते किंवा मनुष्य साधारणतः त्याच प्रवृत्तीने व्यवहार करत असतात आणि म्हणून आर्थिक नियम हे सर्वसामान्य प्रवृत्ती दर्शक. आर्थिक नियमाचं तिसरं वैशिष्ट्य आहे की आर्थिक नियम हे परिस्थिती सापेक्ष असतात. अर्थात हे विशिष्ट परिस्थितीमध्येच खरे ठरणारे असतात. जर विशिष्ट परिस्थिती नसेल तर आर्थिक नियम खरा ठरणार नाही. म्हणजेच आर्थिक नियम लागू होण्यासाठी किंवा आर्थिक नियम लागू पडण्यासाठी विशिष्ट गृहीत परिस्थिती जी असते त्या गृहीत परिस्थिती असणे आवश्यक आहे, अन्यथा हे नियम खरे ठरताना आपल्याला दिसत नाही. म्हणजेच हे विशिष्ट गृहीत परिस्थितीमध्येच कार्यान्वित होताना दिसतात. ती जर विशिष्ट गृहीत परिस्थिती नसेल तर नियम तुम्हाला खरा ठरताना दिसणार नाही. म्हणून आर्थिक नियम हे परिस्थिती सापेक्ष असतात. जर गृहीत परिस्थिती असेल तर नियम लागू पडेल, अन्यथा तो लागू पडणार नाही. म्हणजे परिस्थिती जर बदलली तर नियमसुद्धा बदलेल, त्याचे रिझल्टसुद्धा बदलतील, त्याचे निष्कर्षाचं हे चौथं वैशिष्ट्य आहे की आर्थिक नियम हे नैसर्गिक शास्त्रातील नियमाच्या तुलनेमध्ये कमी निश्चित असतात. म्हणजे ज्याप्रमाणे नैसर्गिक शास्त्रातील नियम असो, मग तो गुरुत्वाकर्षणाचा नियम असो किंवा काटकोनाचा नियम असो किंवा पायथागोरसचा नियम असो, हे नियम आपल्याला सदा सर्वदा खरे ठरताना दिसतात, कुठेही लागू पडताना दिसतात, प्रत्येक देशामध्ये लागू पडताना दिसतात, कोणत्याही समयामध्ये, कोणत्याही कालावधीमध्ये आणि कोणत्याही काळामध्ये लागू पडताना दिसतात नैसर्गिक शास्त्रातील नियम. कारण जर गुरुत्वाकर्षणाचा नियमाचा जर विचार केला तर गुरुत्वाकर्षणाचा नियम आपल्याला नेहमी खरा ठरताना दिसतो. मग तो भारतामध्ये तपासला आणि अमेरिकेमधून तपासला तरी तो खरा ठरताना दिसतो. परंतु आर्थिक नियमाच्या बाबतीत आपल्याला असं म्हणता येत नाही. प्रत्येक वेळेस आर्थिक नियम खरे ठरतीलच असं नाही. बऱ्याचदा जर विशिष्ट परिस्थिती नसेल तर आर्थिक नियम लागू पडणार नाही. म्हणजेच नैसर्गिक शास्त्रातील, ज्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, स्पेस सायन्स यासारख्या शास्त्रातील जे नियम असतात ते नेहमी खरे ठरताना दिसतात. परंतु त्या तुलनेमध्ये अर्थशास्त्रातील जे आर्थिक नियम असतात हे तितके काटेकोरपणे आणि तंतोतंत लागू पडतीलच असं आपल्याला म्हणता येत नाही. आपण असं ठामपणे म्हणू शकत नाही की प्रत्येक वेळेस जर वस्तूची किंमत वाढली तर मागणी कमी होईल. हे प्रत्येक वेळेस घडून येतीलच असं नाही. कारण इतर परिस्थिती जर बदलली तर किंमत वाढूनसुद्धा व्यक्तीद्वारे किंवा ग्राहकाद्वारे त्या वस्तूची अधिक मागणी केली जाते. समजा उपभोक्त्याचे उत्पन्न वाढले असेल, उपभोक्त्याचे उत्पन्न वाढल्यामुळे साहजिकच वस्तूची किंमत वाढूनसुद्धा तो त्या वस्तूचे कमी नग खरेदी करणार नाही, तो अधिक नग खरेदी करेल. म्हणजेच मागणीचा नियम आपल्याला अंमलात येताना दिसणार नाही जर विशिष्ट परिस्थिती नसेल तर. आणि त्यामुळेच असं आपल्याला म्हणता येईल की अर्थशास्त्रातील जे नियम असतात ते अर्थशास्त्रातील नियम नैसर्गिक शास्त्र, मग ते भौतिकशास्त्र असो, तुमचे रसायनशास्त्र असोत किंवा तुमचं भूगर्भशास्त्र असो किंवा इतर अन्य जे शास्त्र आहेत नैसर्गिक शास्त्र, या शास्त्रातील जे नियम असतात त्या नियमाच्या तुलनेमध्ये अर्थशास्त्रातील आर्थिक नियम हे कमी निश्चित असतात. आर्थिक नियमाचा पुढचं वैशिष्ट्य आहे की आर्थिक नियम हे नैसर्गिक शास्त्राच्या तुलनेत कमी निश्चित आहेत, पण इतर सामाजिक शास्त्र जे आहेत, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल, गृहअर्थशास्त्र यासारख्या शास्त्राच्या तुलनेमध्ये अर्थशास्त्रातील नियम हे अधिक निश्चित आहेत. की अर्थशास्त्रामध्ये घटकाच्या परिणामाचं मापन करण्यासाठी मापनाचं साधन आहे आणि तो म्हणजे मुद्रा. मुद्रेच्या माध्यमातून, मुद्रेद्वारे आपण घटकातील परिणामात जे बदल जे होतात त्या बदलाचं आपण मुद्रेमध्ये मापन करू शकतो. हे एक मापनाचं साधन आपल्या अर्थशास्त्रामध्ये उपलब्ध आहे, परंतु इतर सामाजिक शास्त्रामध्ये असं मापनाचं साधन नाही आहे. दुसरं, अर्थशास्त्रामध्ये गणित व सांख्यिकी, अर्थशास्त्रातील नियमांमध्ये गणित आणि सांख्यिकी यासारख्या नैसर्गिक शास्त्राचा आपल्याला वापर करता येतो आणि म्हणून अर्थशास्त्रातील नियम हे जास्त चांगल्या पद्धतीने, काटेकोरपणे आपल्याला अंमलात येताना दिसतात किंवा त्याचं विश्लेषण करता येऊ शकते. परंतु इतर सामाजिक शास्त्रामध्ये असं कुठलंही साधन नाही आहे. म्हणून अर्थशास्त्रातील जे आर्थिक नियम असतात ते इतर जे सामाजिक शास्त्र आहेत त्या इतर सामाजिक शास्त्राच्या तुलनेमध्ये अधिक निश्चित असं आपल्याला म्हणता येईल. आर्थिक नियमाचं पुढचं वैशिष्ट्य आहे काल्पनिक स्वरूप. आर्थिक नियम हे काल्पनिक स्वरूपाचे असतात असं म्हटलं जाते.
असं का म्हटलं जाते? कारण आर्थिक नियम हे विशिष्ट परिस्थितीमध्ये खरे ठरणारे असतात. गृहीत परिस्थिती असेल तर तो नियम लागू पडतो, तो नियम खरा ठरताना दिसतो, तो नियम अंमलात येताना दिसतो. परंतु निश्चित केलेली गृहीत परिस्थिती जर नसेल तर तो नियम खरा ठरणार नाही. म्हणजेच त्याला एक कल्पनेचं रूप प्राप्त होईल. म्हणजे जर गृहीत परिस्थिती नसेल, विशिष्ट परिस्थिती नसेल तर तो नियम खरा ठरणार नाही. म्हणजे त्या नियमाला एक काल्पनिक स्वरूप प्राप्त होईल, जे कधीच खरं होत नाही. म्हणून आर्थिक नियमाचं स्वरूप जर आपण पाहिलं तर ते काल्पनिक स्वरूपाचे असते. जर विशिष्ट परिस्थिती असेल तर नियम लागू होईल, अन्यथा त्याला कल्पनेच्या व्यतिरिक्त आपण काहीच म्हणू शकणार नाही. अर्थशास्त्रातील नियम हे दोन घटकातील कार्यकारण संबंध स्पष्ट करणारे असतात. अर्थशास्त्रामध्ये दोन घटकातील कार्यकारण संबंध हा व्यक्त केला जातो, स्पष्ट केला जातो, त्याचं विश्लेषण केलं जातं. जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे की वस्तूची किंमत आणि मागणी हे दोन वेगवेगळे घटक आहेत. या दोन घटकातील कार्यकारण संबंध हे आर्थिक नियमाद्वारे तपासले जाते. पुरवठा आणि किंमत, वस्तूचा साठा आणि उपयोगिता, वस्तूची संख्या आणि उपयोगिता, उत्पादनाच्या घटकाच्या मात्रा आणि उत्पादन, या दोन घटकातील कार्यकारण संबंध स्पष्ट करणारे असतात. साधारणतः आर्थिक नियमामध्ये दोन घटकातील कार्यकारण संबंध स्पष्ट केला जातो. अशा प्रकारे आर्थिक नियम म्हणजे काय, त्याच्या व्याख्या, आर्थिक नियमाचे प्रकार आणि आर्थिक नियमाची वैशिष्ट्ये